युनिट 24 न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. युनिट 24 न्यूजच्या ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग पाहूयात पुढच्या बातम्या. पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आज दाखल होतो त्या संदर्भात आपण काय सांगाल? खडकी देऊळगावराजे गटातून आजही माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. माझ्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खडकी गणातनं श्री संजय भोसले राजेगावचे आहेत त्यांनी सुद्धा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेले अनेक वर्ष आम्ही सर्व कार्यकर्ते काम करीत आहोत आणि काम करत असताना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही जिल्हा परिषदेचा जो कार्यक्रम आहे तो पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये आम्हाला सर्व कार्यकर्ते असतील, मतदार बंधू असतील, सर्व आम्हाला त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निवडून आणतील असा विश्वास मला आहे. काय राजकीय पक्षांचं का पाठिंब्याचं काय नियोजन? राजकीय पक्षांच्या पाठिंब्याचं आता आज आपण ऐकलं असेल की आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय पवार साहेबांची या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी एकत्रित लढवण्याचा त्यांनी निश्चय व्यक्त केलेला आहे. अजून खालपर्यंत तसे आदेश आलेले आहेत. आता पाहू कसं होतंय ते.